जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. वासू भाऊजींचं स्वप्न होतं तुझं आणि त्यांचं लग्न व्हावं. हे बघ, अशा परिस्थितीत आपणच त्यांना समजून घेतलं पाहिजे. आई अगं, मी आता जर त्याच्यासोबत राहिले ना तर तो त्याच्या स्वप्नातनं कधीच बाहेर येऊ शकणार नाही. आणि नाही हा, मला कोणाला अशी खोटी स्वप्न दाखवायची नाहीये. सो वासूला जर आता पुढे जायचं असेल, कामावर कॉन्सन्ट्रेट करायचं असेल, तर त्याला या सगळ्यातनं बाहेर येणं खूप गरजेचं आहे. मीरा खूपच स्ट्रॉंग होत चालली, पण आता आपण ठरवायचंय आपल्याला गुलाम व्हायचंय की राजा. होतीस कुठे दिवसभर? मी मीराताईंसोबत ऑफिसला गेले होते ते, आणि मी अथर्वला सांगितलं होतं, तो काही बोलला नाही का? अथर्वचं जाऊ दे ग, पण मी कोणीच नाही का या घरची की तू मला न सांगता या घराला वाऱ्यावर सोडून बिनधास्त ऑफिसला निघून गेलीस? तुला घरची कामं तर नीट जमत नाहीत आणि ऑफिसला जायचंय तुला. उद्यापासून तू ऑफिसला जाणार नाहीस आणि दॅट्स माय फायनल डिसिजन. त्याला सतत असंच वाटत राहील की आज ना उद्या त्याचं हे स्वप्न पूर्ण होईल. आणि नाही हा, मला कोणाला अशी खोटी स्वप्न दाखवायची नाहीये. सो वासूला जर आता पुढे जायचं असेल, कामावर कॉन्सन्ट्रेट करायचं असेल, तर त्याला या सगळ्यातनं बाहेर येणं खूप गरजेचं आहे. वासू, तुला कळालं का आज आपल्या ऑफिसमध्ये पोलीस आले होते? तो खरात आला होता म्हणे. हो, मला माहिती आहे. तू बस ना. काय झालं? काही नाही, देवच्या काही वस्तू द्यायला आला होता. काय? हा, म्हणजे देव गेला तेव्हा त्याच्यासोबत जे जे काही होतं ते सगळं डिरेक्टली मीरालाच देणार म्हणे. वासू भाऊजी, मी आजपर्यंत तुम्हाला अंधारात ठेवून एकही गोष्ट केली नाहीये. आणि त्या डील बद्दल म्हणाल तर मी तुमच्याकडे फाईल पाठवली होती आणि ती डील कॅन्सलेशनचीच फाईल होती. तुम्ही त्याच्यावर सही केली हे बघूनच मी ती डील कॅन्सल केली. वासू भाऊजी, वासू, तुला हे सगळं कोणी सांगितलंय? म्हणजे कोणामुळे हा गैरसमज झालाय तुला? हे पाणी. गीताने छान थालीपीठ केलंय, खाणार आहेस ना? मला सुद्धा आवडेल थालीपीठ खायला. काय आदित्य, असं अचानक? नाही, ते ऍक्च्युली मधुरा आत आहे का? नाही, मधुरा आली नाही. मग आदित्य इथे कसा? काही पर्सनल काम होतं? आदित्य, सावकाश 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 सावकाश. हे घे, पाणी पी, पाणी पी. सावकाश. कामाची घाई नाहीये, आरामात खा जरा. कोणी कामासाठी बोलवायला आलं नाहीये तुला. अगं मीरा, मी सावकाशच खातोय. किती काळजी करशील माझी? बस झालं. हॅलो. काय? पण का? हो, पण असं घेऊन जाणं चुकीचं आहे. हो, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी कळतंय का? कोणाचा फोन होता? घरात. त्याने कशाला फोन केलेला? देवाशीष कामत यांच्या खुनाच्या गुन्ह्याखाली मीराला अटक करण्यात आली. कोणी आहे का? कोणी आहे का? हे बघा, मला बोलायचं एकदा. मला माझी बाजू मांडायची. निदान मला एकदा बोलू तरी द्या. कोणी आहे का? रागिणी मॅम, मी इथे आल्यापासून मला कोणी काही नीट सांगत नाहीये. निदान तुम्ही तरी सांगा प्लीज. हे बघा, माझी एकच रिक्वेस्ट आहे. मला दुर्वाशी बोलायचंय मॅम.
मी सकाळी तिला भेटायला निघाले होते. ती वाट बघत असेल माझी. मला फक्त एकदा तिच्याशी बोलू द्या. मी तुमची सगळी मदत करायला तयार आहे. मी एकही शब्द जास्त बोलणार नाही. फक्त मला तिला कळवू दे की मी. नंबर डायल कर. दुर्वाचा नंबर डायल कर. स्पीकरवर टाक फोन. मी मीरा कामत बोलते. मला मिस दुर्वा कामतशी बोलायचंय. तिला फोन द्याल का प्लीज? हॅलो हॅलो दुर्वा, मी बोलते. तू आज येणार होतीस ना? संडे अगं आज. प्रत्येक संडे सारखी वाट बघत होते मी. कधीच तू संडे चुकवला नाहीस. हो बाळा, आय एम सो सॉरी. मी येणारच होते, पण अचानक एक महत्वाचं काम आलं. अर्जंट होतं खूप, म्हणून नाही येऊ शकले. आय एम सो सॉरी. ओके, नो प्रॉब्लेम. पण पुढच्या संडेला नक्की यायचं. हो बाळा, मी नक्की आहे. तू कशी आहेस? अगदी ठणठणीत आहे. तू कशी आहेस? मी पण मजेत आहे बाळा. थोडी बिझी आहे, बाकी काही नाही. हा, वाटतच येते तुझ्या आवाजातनं. मीरा, बाबांचा काही पत्ता लागला का? हॅलो हॅलो मीरा, अगं ऐकतेस ना तू? सांग ना, बाबांचा काही पत्ता लागलाय का? कधी येणार आहेत ते? मी खूप वाट बघतेय त्यांची. ते कधी येत आहेत मला भेटायला, आणि त्यांना मी कडकडून मिठीवरती, असं झालंय मला आता. हाय दुर्वा, मी मीराची मैत्रीण बोलतेय, रागिणी. दुर्वा, आम्ही शोधतोय बेटा तुझ्या बाबांना, आणि बाबा सापडतील लवकरच, आणि तुला भेटतील सुद्धा. हो ना मीरा? हा बाळा, बाबा सापडतील लवकरच. मी येते तुला भेटायला. हो चालेल. बाय बाय. मला काहीही माहित नाहीये. मी खरंच काही केलं नाहीये. तुम्ही उगाच अडकवताय मला या सगळ्या. तू स्वतःहून अडकलीयस. मी काय केलंय? तुझं आदित्यवर प्रेम होतं. मीरा ताईंना कसंही करून भेटायला हवं, काहीतरी करावं. एक मिनिट. काय करतोयस तू? कोणाला फोन करतोयस? इथले DCP आहेत, त्यांना फोन करतो. कोणालाही फोन करू नकोस. नाही, राखणदार बंगल्यापासून मैलो दूर आहे. गार्गीला वाचवायलाच हवा. 41, 42, 43, 44. मकरंद सप्तर्षी, ही माझी मुलं आहेत, फक्त माझी. या वत्सला पारखीची मुलं आहेत ही दोन्ही. तुमचा आमच्याशी काहीच संबंध नाही. आई, आणि तुझ्याशी. राजवीर, तुम्ही ऑफिसला जाण्याआधी तिला जाऊन भेटता का? तुम्ही बोललात तर तिला बरं वाटेल. अजिबात गरज नाही. मला नाही हेच कळत नाही की मी तुमच्या पोटी जन्मच का घेतलाय. तोंड सांभाळून बोल. बरोबरच बोलतेय ती. आता या पुढे काय करायचं ना, ते मी बघून घेईन. मध्ये नाही पडायचं. यश, तू जरा. सोहा कुठे? सोहा आहे ना तिच्या रूम मध्ये. मग मी जाऊन येतो. हा मुलगा कसा आहे? सोहाचं लग्न त्याच्याशी करून द्यायचं असेल ना, तर मी एका पायावर तयार आहे. मीनाक्षी,
मी माझ्या पॅरेंट्सला सोहाबद्दल आणि माझ्याबद्दल सांगितलंय. सोहा त्यांना पसंत आहे, म्हणून आता मी लग्नाची बोलणी करायला येणार आहे.